नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपली जी काही NTPC RRB ग्रुप डी या म्हणजे परीक्षांच्यासाठी जो काही क्रॅश कोर्स सुरू आहे त्याच्यामध्ये आपला पहिला जो सब्जेक्ट चालू आहे तो मॅथमॅटिक्स। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण नंबर सिस्टम मधल्या ज्या काही बेसिक सर्व गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व क्लिअर केलेल्या आहेत। काही गोष्टी जर असतील तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून अजून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, त्यानंतर आता आपण जे काही RRB ग्रुप डी साठी किंवा NTPC साठी तसेच ज्युनियर इंजिनियर JEE साठी जे काही याच्या आधी आलेले जे सर्व प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण आता या चॅप्टर मधले काय करत आहोत घेत आहोत। आता लक्षात ठेवा, असे काही प्रश्न सापडतील ज्या गोष्टी आपण घेतलेल्या पण नसतील, बरोबर आहे का? पण मी ज्यावेळी सांगेन त्यावेळी त्या तशा पद्धतीचे प्रश्न जरी पडले तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही, कारण की त्याच्या पद्धतीने मी इथं व्यवस्थित तुम्हाला त्याची माहिती देईन। ठीक आहे, ओके। आता त्याचबरोबर बघा, आपल्याला माहितच आहे की जे काही 7वी फेज आहे या NTPC परीक्षेची ती चालू होत आहे लवकरच, बरोबर आहे का? याचा अर्थ असा आहे याचा रिझल्ट झाल्यानंतर सेकंड फेज म्हणजे जी काही CBT 2 आहे ती सुद्धा एक्झाम लवकर होईल आणि याचाच अर्थ असा आहे की ग्रुप डी ची एक्झाम सुद्धा लवकरच चालू होईल। ठीक आहे का? म्हणजे एक्झाम चालू होत आहेत, आपण फक्त काय केलं पाहिजे, आता अभ्यासाला लागलं पाहिजे। ओके, बघा लक्ष द्या जरा, काय आहे प्रश्न। आता अशा पद्धतीचा प्रश्न आपण जे बेसिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये नव्हता। ओके, पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे लसावी मसावीचा, पण हा नंबर सिस्टमशी कनेक्टेड करून दिलेला प्रश्न आहे। ओके, बघा प्रश्न काय आहे, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 18, 21 आणि 30 ने पूर्ण भाग जातो? हा प्रश्न काय विचारलाय, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 18, 21 आणि 30 ने पूर्ण भाग जातो? लहानात लहान संख्या पाहिजे। ठीक आहे, मग आता लहानात लहान संख्या पाहिजे। बघा, हा जो प्रश्न आहे मुळात हा प्रश्न सोडवायची काय मेथड आहे, तर इथं काय सांगितले, मला विचारले लहानात लहान संख्या विचारले, लहान संख्या विचारले, लक्षात ठेवा। आणि त्या संख्येला 12, 18, 21 आणि 30 न भाग जायचा आहे। लहानात लहान ज्यावेळी विचारलेलं असते त्यावेळी ती गोष्ट असते लसावीशी संदर्भात। कशाशी? लसावीशी संदर्भात, लघुत्तम सामायिक विभाजक त्याच्याशी संदर्भात। आणि ज्यावेळी मोठ्यात मोठी असं विचारलं असतं इथं तर तीच गोष्ट कशाशी संदर्भात असते? मसावीशी। या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा। ओके, आता लसावी आणि मसावी ह्या गोष्टी काही जणांना बेसिकली नसतील, पण आपला पुढचा चॅप्टरच तो आहे की ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी घेऊ, पण ह्या नंबर सिस्टमला धरून आलेला प्रश्न आहे त्यामुळे इथं घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, बघा काय सांगितलंय मला, कोणत्या कोणत्या संख्यांनी 12, 18, 21 आणि 30 या संख्यांनी विचारले की कोणत्या लहानात लहान संख्येला भाग जाईल। मी काय केलं बघा, हे सर्वांना माहितच आहे, याच्या आधीच्या लसावी मसावीच्या चॅप्टर मध्ये लेक्चर्स मध्ये मी घेण्याचा प्रयत्न पण केलेला आहे। बघा, ह्याच्यातल्या काही संख्यांना बघायचं 2 न भाग जातोय, जातोय की नाही? जातोय, म्हणजे पहिल्या संख्येनं 2 नच भाग घालवायचा। ठीक आहे, कसं? बेसक्क 12, 12ला 2 न भाग घालवला 6 उत्तर आलं, 18ला परत 2 न भाग घालवला 9 उत्तर आलं, 21ला 2 ने भाग जात नाही म्हणून 21 आहे असं, 30ला 2 ने भाग घालवला 15 उत्तर आलं। लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते? समजलं ना? बऱ्यापैकी मला वाटते सर्वांना हे समजत असेल। ओके, ही लसावी काढण्याची मेथड आहे। ओके, पुढे बघा, परत 2 ने भाग घालवला, किती आलं उत्तर इथं? 3, इथं 9, कारण 9ला तर 2 ने भाग जात नाही म्हणून 9, 21ला तर 2 ने भाग जात नाही म्हणून 21, 15ला तर 2 ने भाग जात नाही म्हणून आहे असं 15। हा, आता पुढे बघा, 2 नंतर पुढचा अंक घ्यायचा 3, आता 2 नंतर 3, त्यानंतर 4 घ्यायचं नाही, प्राइम घ्यायची संख्या। प्राइम म्हणजे माहिती आहे ना, मूळ संख्या घ्यायच्या, इथं मूळ संख्या घ्यायच्या, मूळ घेतल्यात बघा। ठीक आहे, पुढे बघा, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 साते 21, 3 पाची 15। झालं का? समजलं असेल। आता मला जरा सांगा, ह्या खाली ज्या राहिलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत की नाही त्या मूळ आहेत? मूळ आहेत का? मूळ आहेत, सर्वांना माहिती आहेत मूळ संख्या कशा असतात, त्या काय असतात त्या। आणि त्यामुळं इथं तुम्ही स्टॉप म्हणजे ही सर्व गोष्ट स्टॉप केली तरी चालते, काही प्रॉब्लेम येत नाही का? खालच्या सगळ्या आता मूळ राहिलेल्या आहेत म्हणून। ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांचा आता काय करायचा? गुणाकार करायचा। 2 2 4, 4 त्रिकम 12, क्लिअर झाली? ओके, इकडं 7 5 35, इथं काय झालं? 2 2 4, 4 त्रिकम 12 आणि 12 त्रिक
36 म्हणजे विभागून गुणाकार करायचा. जरा समजले ना, मला गुणाकार करायचा आहे या सगळ्यांचा. मी सलग सुद्धा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण बघा तोडून केला, 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36 आणि हे 7 पाचा 35 म्हणजे 36 गुणिले 35 करायचं आहे मला. बस हेच काय असेल माझा आन्सर असेल. 6 पंचा 30, हातच्या आला 3, 5 त्रिक 15, 7 त्रिक 18, 18 15 33 आणि हे 3 36 म्हणजे हातच्या आला परत 3, 3 त्रिक 9 आणि 3 12 म्हणजे 1260. म्हणजे आपलं उत्तर किती असेल 1260. पण जरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं 1260 हा लसावी नाही आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. लघुत्तम सामायिक हा नाही आहे हा अवयव याचा. कारण का ह्या प्रश्नाच्या बाबतीत फक्त मी जरा व्यवस्थितरित्या बघितल्यानंतर मला एक गोष्ट समजली की ही लसावी काढण्याची मेथड आहे आपली सर्वांची, नो प्रॉब्लेम. पण हा त्याचा लसावी नाही आहे बरं का, लघुत्तम नाही आहे, हा लहानात लहान नाही आहे. ऑप्शन मध्ये हा लहानात लहान आहे, नो प्रॉब्लेम. ऑप्शन मध्ये जर विचार केला तर हा कोण आहे 1260 हा लघुत्तम सामायिक आहे. पण ऍक्च्युअल लसावी ह्या संख्यांचा 1260 नाही आहे. ठीक आहे, बरं मग कसा काढायचा त्यांचा लसावी? काय करायला पाहिजे, 12चा आणि 18चा वेगळा लसावी काढायचा. त्याचा लसावी आला की 21 बरोबर काढायचा आणि त्याचा लसावी आला की तो 30 बरोबर काढायचा. पण ही मेथड लेंदी आहे, लक्षात ठेवा. ती लसावी आणि मसावी चॅप्टर मध्ये आपण बघूच. बरं अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न नसेल, लसावी मला काढायचा नाही आहे समजा, तर दुसरी मोठ्यात मोठी मेथड करायची आहे. बरोबर आहे का? विभाज्यतेच्या कसोट्या शिकलाय का? शिकलाय ना विभाज्यतेच्या कसोट्या? ओके ठीक आहे. काय शिकलाय विभाज्यतेच्या कसोटीमध्ये? बाराची कसोटी बघितली काय? ज्या संख्येला 3 ने भाग जातो 4 ने पण भाग जायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग मी काय केलं बघा, जरासा विचार करा, जरासा या ऑप्शन मध्ये बघा. 12च्या बाबतीत फक्त बघूया, सगळ्या संख्यांच्याकडे बघायचं. पहिल्यांदा सगळ्यात लहान संख्या. मी काय सांगायला लागलोय बघा, काय उत्तर झालेलं आहे. आपलं उत्तर झाल्यानंतर मला ह्या मेथडनं नाही सोडवायचं आहे, म्हणजे सोडवायला त्याच मेथडनं पाहिजे, कारण सगळ्यात सोपी मेथड आहे ती. ठीक आहे, पण त्या मेथडनं न सोडवता मला काय करायचं आहे, दुसऱ्या मेथडनं सोडवायचं आहे. विभाज्यतेच्या कसोटीची कन्सेप्ट वापरून सोडवायचं आहे. 12ची कसोटी झालेली आहे बघा. कसोटी ज्या संख्येला 3 न पण भाग जातो आणि 4 न पण भाग जातो. मग ह्याच्यातली अशी संख्या म्हणजे लहानात लहान संख्या बघा, जिला 3 न पण जातोय आणि 4 न पण जातोय. जरा बघा, हिला 4 न जातोय काय? जातोय. 4 आणि 3 न पण जातोय. ठीक आहे, हिचं जरा बघा आता, म्हणजे ऑप्शन कट आउट करत यायचे, ऑप्शन कट करत यायचे. ठीक आहे, 6 गेलं 3 म्हणजे ह्याला पण 3 न जातोय आणि ह्याला पण 4 न जातोय. ह्याला बघा, ह्याला पण 3 न जातोय आणि 4 न पण जातोय. ह्याला बघा, ह्याला 3 न जात नाही बघा, ह्याला 3 न जात नाही ना. का? 6 आणि 1 7 येते ना, आणि बेरीज झाले का बघा, कसोटी झाल्या म्हणजे ह्या संख्या निघूनच जाणार. आता लक्षात आलं काय मला काय म्हणायचंय ते? 12ची कसोटी माहिती आहे आपल्याला, ज्या संख्येला 3 आणि 4 न जातो. ह्यातलं मी काय केलं, अशा संख्या शोधली जिला 3 न पण आणि 4 न पण भाग जातो. ह्या तिन्ही संख्यांना 3 न पण जातोय आणि 4 न पण जातोय, म्हणजे उत्तर माझं ह्या तिन्हीतलं असणार. जरा लक्षात यायला लागले ना, जरा लक्षात यायला लागले मी काय करतोय ते. ठीक आहे, बरं 18च्या बाबतीत मला वाटते 9 दुने 18, ज्या संख्येला 2 न पण भाग जायला पाहिजे आणि 9 न पण भाग जायला पाहिजे. किती न भाग जायला पाहिजे? 9 न पण. जरा 9ची कसोटी बघितल्या बघा, ह्या तिन्ही संख्येला 2 ने भाग जातोय काय? जातोय. फक्त कशाचं बघायचं आहे मला? 9चं बघायचं आहे. बघायचं आहे की नाही? 9ची कसोटी बघितली आहे बघा. बघा मला वाटते 9ची कसोटी काय, अंकांच्या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अंकांची बेरीज इथं 3 आहे, 9 न जातोय भाग? नाही जात, गेला ऑप्शन, गेला सरळ सरळ ऑप्शन. इथं बघा 7 2 8, 8 आणि 1 9 आहे, हा पण ऑप्शन आहे, जिवंत आहे ऑप्शन. आणि हा काय आहे 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 म्हणजे हा पण ऑप्शन आहे. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आता गेले, राहिले हे 2 ऑप्शन राहिले. काय मेथड लेंदी आहे की नाही? कुठलीही मेथड ही वापरून विभाज्यतेच्या कसोट्या वापरायला लागले काय, विभाज्यतेच्या कसोट्या. बरं पुढचं 21चं कसं, 7 त्रिक 21 आहे का? 7 त्रिक 21 म्हणजे ज्या संख्येला 7 न पण भाग जायला पाहिजे आणि 21 न पण पूर्ण भाग जायला पाहिजे की नाही? त्या संख्येला किती न भाग, अशी संख्या इथली बघायची आपल्याला. जरा बघा, ह्या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो प्रश्न नाही. 7 ने जातोय का जरा बघायचं. 7ची कसोटी सांगितली आहे, तरी पण इथं जरासं तोंडी तुम्ही भागाकार करून बघायचा. काय आहे, 7 ने या संख्येला भाग जातोय का बघा. 7 1 7, 7 2 14, उरलं 2, जातोय का पूर्ण भाग? 7 1 7, 7 2 14, उरलं 2, 7 2 14, 7 3 21, उरला 1, भाग जात नाही, जात नाही की नाही? आता ह्याला 7 न घालवा, 7 1 7, उरलं किती? 3 आणि 2 5, उरलं 7 8 56, जातोय काय? जातोय पूर्ण भाग. याचा अर्थ ही संख्या आहे बघा.
लक्षात आलं का? बघा, दुसरी मेथड ही अप्लाय आपण करू शकतो, पण व्हेरी लेंदी मेथड. मी काय सांगितलं? विभाज्यतेच्या कसोट्या शिकलोय का नाही आपण? शिकलोय. मी काय केलं? 12ची कसोटी मला माहिती आहे, ज्या संख्येला 3 न पण जातोय आणि 4 न पण जातोय. मग काय केलं मी? सगळ्या संख्या चेक केल्या की कुठल्या कुठल्या संख्येला 3 न पण जातोय आणि 4 न पण जातोय. जिला जात नाही त्या कट करत गेलो. कळालं ना? ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 21 ने भागण्याऐवजी 12 ने भाग दिला तर उत्तर 35 आलं. उत्तर किती आलं? 35 आलं. तर बरोबर उत्तर किती? कारण हे चुकीचं उत्तर आहे ना, कारण त्याला भागायचं किती नव्हतं? 21 न भागायचं होतं. भागलाय किती न? 12 न भागलाय. बरोबर आहे का? समजलं ना? ठीक आहे. आता बघा, या उत्तर गणितामध्ये काय जास्त कुठं काय मोठं प्रक्रिया वगैरे नाही आहे, सिंपल प्रक्रिया. काय सांगितलेलं आहे? एक संख्या आहे म्हणजे ती मी x मानली. बरोबर आहे की नाही? मी त्या संख्येला 21 न भागायला पाहिजे होतं, पण भागलाय किती न? मी 12 न भागलोय, म्हणजे भागिले 12 केलं. त्यावेळी माझं उत्तर किती आलं? 35 आलं. इथपर्यंत क्लिअर आहे ना? सर्वांना क्लिअर आहे. मला x ला 21 न भागायचं होतं, पण त्याऐवजी मी किती न भागलं? 12 न भागलं. 12 न भागलं, त्यावेळी उत्तर माझं किती आलं? 35 आलं. समजलं का? बरं, मी x कसा काढणार इथं? हे सर्वांना माहिती आहे. काय करतोय मी? x बरोबर 12 गुणिले 35. हा भागिले आहे, तिकडे गुणिले होतोय. 12 गुणिले 35 केलं. ठीक आहे. 12 पंचवीस 60, हातच्याला 6, 12 त्रिक 36 आणि 6 42, म्हणजे 420. x बरोबर किती आलं? 420. म्हणजे ती संख्या किती आहे? 420. मग त्या संख्येला मला 12 न भागायचं नव्हतंच. भागायचं किती नव्हतं? 21 न भागायचं होतं. त्यावेळी माझं उत्तर बरोबर येणार होतं. माझी संख्या माझ्याकडे आहे 420. मला भागायचं किती नाही? तिला 21 न भागायचं आहे. बरोबर आहे की नाही? 21 1 21, 21 दुने 42 आणि 21 0 0, म्हणजे उत्तर किती आलं माझं? 20. काय अवघड आहे का? त्या संख्येला मला 12 न भागायचं होतं, सॉरी 21 न भागायचं होतं, त्याऐवजी मी 12 न भागलं, उत्तर 35 आलं. म्हणजे ती संख्या किती आहे? 420 आहे. म्हणजे संख्या आली, मला तिला आता भागायचं ऍक्च्युअल किती नाही? 21 न भाग दिला, उत्तर माझं 20 आलं. बरोबर आहे ना? ठीक आहे. बघा पुढील प्रश्न. 23 12 28 ही संख्या आहे. यामध्ये कोणती लहानात लहान संख्या मिसळल्यास त्या संख्येला 33 ने पूर्ण भाग जाईल? कितीने? 33 ने. लक्षात ठेवा, आपण जी विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या आहेत ना, त्यावर हे प्रश्न आहेत. मी हा प्रश्न 2 मेथडनं सोडवून सांगतो तुम्हाला. दोन्ही मेथडनं, कोणतीही मेथड तुम्ही अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा, जर दुसरी मेथड सिंपल आहे, दोन्ही मेथड सांगतो. पहिल्यांदा विभाज्यतेच्या कसोट्या हे जे शिकलेलं आहे त्याचा बेस घेऊन सांगतो. संख्या काय सांगितल्या मला? ही 33. बरोबर आहे की नाही? मला भाग कितीने घालवायचा आहे? 33 न घालवायचा आहे की नाही? बरं, 33 ची विभाज्यतेची कसोटी काय असेल हो? ज्या संख्येला 3 न आणि 11 न. बरं, हे कसं पाडतात? हे सहमूळ सांगितलंय मी. 3 आणि 11 जोडी कशी पाडायची? ज्या संख्येला 3 न पण पूर्ण भाग जातोय आणि 11 न पण पूर्ण भाग जातोय, त्या संख्येला काय होतोय? कितीनं भाग जातोय? 33 न पूर्ण भाग जातोय. क्लिअर आहे की नाही? याचा अर्थ असा आहे, ही जी माझी संख्या आहे, ह्या संख्येला 3 न पण पूर्ण भाग गेला आणि 11 न पण पूर्ण भाग गेला, तर त्या संख्येला कितीनं भाग जाणार? पूर्ण 33 न पूर्ण भाग जाणार. हे जरा समजते ना? बरं, जरा बघा, संख्या काय माझ्याकडं? 23 12 28. ह्या संख्येला जर ह्या दोन्ही संख्येने भाग गेला तर कितीनं भाग जाणार? 33 न पण जाणार. बघा, 3 ची कसोटी पहिला अप्लाय करूया. 3 ची कसोटी नसेल बघितली तर बघा, 3 ला 3 निघून गेलं. बरोबर आहे की नाही? 2 आणि 1 3 निघून गेलं. 2 आणि 8 10, 10 आणि 2 12, म्हणजे ह्याला सुद्धा, म्हणजे 3 न भाग जातोय काय? ह्या संख्येला 3 न भाग जातोय. याचा अर्थ असा नाही डायरेक्टली 33 न भाग जातोय, हे शक्य नाही. समजलं का? बघा, कितीने घालवायला पाहिजे परत? आणि 11 न. बरोबर आहे की नाही? 11 न. बघा, मी बेसिक कन्सेप्ट वापरून हे सांगायला लागलोय. 11 न भाग बघा, 23 12 28. मला वाटतं 11ची कसोटी झालेली आहे, तरी पण सिंपल अशी वापरून बघूया आपण. ठीक आहे? काय? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. ओके, हे माहित आहे ना? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 5 आणि 8 13. आले शून्य? आले का शून्य इथं? 11च्या पट्टीत आले का? नाही, येत नाही. याचा अर्थ या संख्येला 11 न भाग पूर्ण जात नाही. याचा अर्थ या संख्येला 33 न पूर्ण भाग जात नाही. समजा जर असं झालं असतं, या संख्येला 33 न पूर्ण भाग जातोय. 33 न जातोय म्हणजे कधी जातोय? 3 न पण जात असला तर आणि 11 न पण जात असला तर या संख्येला 33 न पूर्ण भाग जातोय. जर पूर्ण भाग जात असता तर याचा अर्थ आपण लहानात लहान संख्या कुठली मिसळावी लागली असती? 0. गरजच नाही ना मला काय मिसळायची. बरोबर आहे की नाही? लक्ष द्या. ओके,
आता जरा असं सिंपल बाजूनं सांगतो, हे लक्षात आलं सगळ्यांना? बरं, ओके. मला सांगा 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे. तीनची आपण बघितली की बेरजेला कितीने भाग जायला पाहिजे? 3 भाग जायला पाहिजे. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली की नाही तर या सगळ्यांची बेरीज बघा 5 1 6 6 2 8 8 2 10 10 18 18 बेरीज येते काय? 18 बेरीज येते काय? लक्षात ठेवा. म्हणजे असं बघितलेलंच आहे, 3 पूर्ण भाग जातोय. ओके, कसोट्या, विभाजतेच्या कसोट्या, ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मला जरा सांगा ह्याच्यामध्ये किती मिसळल्यानंतर 18 मध्ये परत त्याच संख्येला 3 भाग जाईल? 3चा संदर्भ आहे, 3ला. बघा मी 18 मध्ये 1 मिसळल्यावर 3 भाग जाईल काय? नाही जाणार. 18 मध्ये मला 3 मिसळायला पाहिजे. मिळायला पाहिजे की नाही? मिसळायला पाहिजे की नाही? 18 मध्ये 3 मिसळल्यावर किती येते? किती येते? 21. 21 ला 3 भाग जातोय की नाही? जातोय की नाही? मग याचाच अर्थ या संख्येमध्ये 3 मिसळल्यानंतर 3 भाग जातो, याचा अर्थ 11 पण पूर्ण जाणार. म्हणजे लहानात लहान संख्या कुठली मिसळायला लागणार मला? 3. दुसरी संख्या मिसळून चालणार नाही. हा झाला पहिला घटक. जरा समजला असेल तर मी काय 100 वेळा सांगायला लागलोय, मला 33 भाग घालवायचा आहे. 33ची विभाज्यतेची कसोटी काय? 3 पण भाग जायला पाहिजे आणि 11 पण भाग जायला पाहिजे. ते फक्त अप्लाय केलं मी. समजलं का? पण ही झाली बेसिक मेथड. ही प्रत्येक प्रश्नाला अप्लाय होईलच असं नाही आहे. त्याच्या ऐवजी आता आपण काय करू शकतो? मला ह्या संख्येला घालवायचा आहे 33 पूर्ण भाग, म्हणजे ह्या संख्येच्या संदर्भात घालवायचा आहे. तर मी त्या संख्येला 2 3 12 28 ह्या संख्येला कितीनं भाग दिला? 33 भाग दिला. 33 काय केला? त्याला भाग दिला. भागलो मी. ओके, बघा कसं येते? 33 गुणिले 6 6 त्रिक 18 च्याला 1 6 त्रिक 18 18 ने 19 198 नाही. 33 गुणिले 7 करून बघा. 7 त्रिक 21 भागाकार येतोय ना? भागाकार करा. ह्या संख्येला 33 भागा, 33 हे करायचं आहे म्हणून. 33 1 7 त्रिक 21 आजच्याला 2 7 त्रिक 21 2 23 231 येते काय? ओके, म्हणजे 33 7 231 उरला किती? तर 0. बरोबर आहे ना? 0 उरला. 0 उरला की पुढचा 2 घेतात इथं खाली. 2 घेतात काय? आता मला सांगा, एक 33 ला 2 भाग जातोय? नाही. बरोबर आहे. 2 ला 33 भाग जातोय काय? नाही. नाही म्हटल्यानंतर इथं 0 घेतात आणि पुढची संख्या परत खाली उतरून घेतात. 2 आहे तशी. मला सांगा 22 ला परत जातोय 33 भाग? नाही जात. म्हणून परत काय करतात? इथं 0 देतात आणि पुढची संख्या इथं खाली उतरून घेतात. हे सर्वांनी माहिती आहे ना? सर्वांना माहिती आहे. ओके, ठीक आहे. आता परत भाग घालवतात. मला वाटते इथं घालवलंय बघा 33 सक्क 198 आहे का? इथं काढून ठेवलंय बघा 33 सक्क 198. उरलं किती? 12 9 3 30. बाकी 30 उरली काय? बाकी 30 उरली कशानं भाग घालवल्यानंतर? 33 भाग घालवल्यानंतर. लक्षात ठेवा. आणि आता मला लहानात लहान संख्या मिसळायची आहे. मी काय केलं? ह्या 33 मधनं 3 वजा केलं. 33 मधनं 3 वजा केलं. उत्तर किती आलं माझं? 3. यायला लागले काय दुसऱ्या मेथडनं सुद्धा? ह्याच्यात काहीतरी एक बेसिक आहे. मी 100 वेळा सांगायला लागलोय, जरासं लक्षात ठेवा. माझ्याकडे ही संख्या दिलेली होती, मला त्यांना कितीनं भाग घालवायचा होता? 33 पूर्ण भाग घालवायचा होता. पूर्ण भाग घालवायचा होता. मी घालवला, पण माझी बाकी किती उरली? 30 उरली. आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जरी मी ह्याच्यात मिसळलं ना तरी पूर्ण भाग जाणार. ही बाकी मिसळली की जाणार का नाही? पूर्ण भाग जाऊ शकतोय. पण मला लहानात लहान संख्या मिसळायची, हे करायची आहे, म्हणून 33 वजा 30 केलं. उत्तर माझं 3 आलं. जरा समजलं ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येस 25 35 40 आणि 30 ने पूर्ण भाग जातो? हा प्रश्न RRB JEE 1/6/2019 या दिवशी पडलेला होता. ठीक आहे. आता जरा लक्ष द्या. व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, काय सांगितलंय मला? मोठ्यात मोठी संख्या सांगितली, विचारलेली. कोणती संख्या? मोठ्यात मोठी असेल तर मला काय काढायचं असतोय? मगाशी सांगितलेला आहे, मसावी काढायचा. ठीक आहे. दोन्ही मेथडनं सांगतो तुम्हाला. काय गरज नाही मसावी काढत पण बसायची या संख्येची मुळात, पण सांगतो बघा. आपल्याला या संख्येचा मसावी काढायचा आहे. कुणाचा? 25चा 35चा 40चा आणि 30चा. आता तुम्हाला लसावी मसावी ज्यावेळी चॅप्टर किंवा काही आणखीन प्रश्न जर पडतील त्या माध्यमातून लसावी मसावी काही वेळा काढून घेतला जाईल. पण चॅप्टर ज्यावेळी घेईन लसावी मसावी त्यावेळी तर बेसिकली परत सांगेन. पण ह्यांचा आता मसावी मला काढायचा आहे. बघा सिंपल सांगतो, यांचा मला मसावी काढायचा आहे 4 इंचा. काढत काय गरज बसायची नाही, परत अवयव काढायची काय गरज नाही. ह्यांच्या बाबतीत सांगतोय फक्त. का? तुम्ही जरा कधी एक काम करा. 2चा पाडा सुरुवात करा. 1चा पाडाचा काय विषय नाही. 2चा पाडा म्हणा. 2च्या पाड्यामध्ये येतंय? नाही. थांब, संपला विषय. 3चा पाडा म्हणा. 3च्या पाड्यात येतंय? नाही. 4चा पाडा म्हणा. 4च्या पाड्यात येतंय? नाही. बघा मी काय म्हणालोय,
5चा पाडा म्हणा, जरा 5चा पाडा म्हणा. बघा पहिल्यापासून सिंपल एवढं पाडा माहिती आहेत ना, डोक्यात आहेत सगळ्यांच्या आणि म्हणायला लागत नाही, नाहीतरी बेके बे असं करत बसशीला, काय गरज नाही. 5चा पाडा म्हणा. 5 25ला भाग जातोय की नाही, जातोय. 35ला भाग जातोय, जातोय. 40ला भाग जातोय, जातोय. 30ला भाग जातोय, जातोय. म्हणजे मसावी किती यांचा? 5च. मसावी किती? 5. मोठ्यात मोठी संख्या तीच आहे, तीच आहे. ओके, त्याचा अर्थ काय ते सांगतो मी. उत्तर काय आलं? 5. बरं, ही झाली मसावी काढून. मसावी काढला मी त्यांचा, बरोबर आहे काय. मसावी काढायची दुसरी मेथड आहे, ती मेथड नाही वापरायला. पाडे म्हणा, पाड्यात सापडते ते, ठीक आहे. मसावी तोच आहे त्यांचा. दुसऱ्या पद्धतीने बघायला गेलो, मला काय सांगितलंय बघा, मला हे मसावी बसावी काय नाही झंझट करायचंय. समजा मोठ्यात मोठी संख्या विचारली, या ज्या संख्येनं या चारींना भाग जायला पाहिजे. मोठ्यात मोठी, मोठी कुठं आहे? 35 आहे. बरं, 35ला 35 भाग जाईल, 40ला भाग जाईल, संपला विषय, गेली संख्या. पुढची संख्या 20, 20ला 25 भाग जातोय, नाही, संपलं. पुढची 15, 15ला 25 भाग जातोय, 25ला 15 भाग जातोय, नाही, डोक्यात आहे. 5 मात्र सगळ्यासनी भाग जातोय बघा. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोण? ऑप्शन बघितला तरी 5च आहे. लक्षात आलं ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात नाही? हा प्रश्न RRB RPF कधी प्रश्न पडला होता हा? RRB RPF, ओके, रेल्वे पोलीस फोर्स कॉन्स्टेबल साठी हा प्रश्न पडला होता. सिंपल, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे हा. ओके, 24/1/2019 या बॅचला. लक्षात ठेवा, हा प्रश्न पडला होता RRB RPF साठी. सिंपल क्वेश्चन आहे. काय विचारलाय? खालीपैकी कोणत्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात नाही? जात नाही हे व्यवस्थित वाचायचं, ठीक आहे. 8ची कसोटी तुम्हाला माहित आहे. 8ची कसोटी काय आहे? शेवटच्या 3 अंकांना जर का 8 न पूर्ण भाग गेला तर त्या सगळ्या संख्येला कितीनं भाग जातोय? 8 न पूर्ण भाग जातोय, बरोबर आहे काय. जास्त काय पूर्ण लेंथी प्रोसेस करायची काय गरज नाही. शेवटचे 3 अंक घ्यायचे आणि त्याला फक्त 8 न भाग जातोय का नाही बघायचा, बस एवढंच काम आहे आपलं, बरोबर आहे की नाही. आता बघा इथं कसं येतंय, 8 × 8 88 64, 88 64, उरलं किती? 5 6 7 3 उरलं. 8चा पाडा म्हणा. आता इथे 36 झालंय, हा हे 36 झाले. 8 2 16 23 24 8 चौक 32, 8 5 8 चौक 32, 32 नंतर डायरेक्ट 40, 36 आहे काय? नाही. म्हणजे या संख्येला पूर्ण भाग 8 न भाग जात नाही. भाग जात नाही याचा अर्थ संख्या पहिलीच डायरेक्टली, याचा अर्थ 3 जाणारच. ऑप्शन आहे तिथं, हे तर काय 3 परत काढून बघायची गरज नाही, कुठं काय हे लिहायचं नाही आपल्याला. समजलं ना उत्तर? ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, 27/6x1, ठीक आहे. ही संख्या आहे, या संख्येला 3 ने निशेष भाग जातोय, म्हणजे या संख्येला 3 न पूर्ण भाग जातो. ओके, तर x म्हणजे ही जे ठिकाण आहे, या ठिकाणी आपल्याला काहीतरी अंक घालायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग हा अंक घातल्यानंतर अशा कोणत्या कोणत्या संभवित किमती येतील त्या ह्याच्या एक्सच्या, त्यांची बेरीज करायची आहे. जरा बघा, प्रश्न सिंपल मी व्यवस्थित सोडवून सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. आपल्यासमोर अंक काय आहे? 27/6x1 हा अंक आहे आपल्यासमोर, ठीक आहे. आता जरा बघा, मी 3ची कसोटी सांगितलेली आहे, 100 नाही 1000 वेळा सांगितलेलं आहे. तुम्ही ते जरा लेक्चर्स बघा अगोदरची, ठीक आहे. बघा 3ची मला कसोटी इथं अप्लाय करायची आहे, कारण 3 न भाग घालवायचा आहे मला. 2 आणि 7 आणि 2 किती? 9, घालवून टाकलं, केलेलं आहे बघा, ठीक आहे. पुढं राहते काय? 6 आणि 1 7, 7 आणि हे अधिक काय? x. मग मला जरा सांगा, आता मला x च्या ठिकाणी अशी किंमत ठेवायची आहे की ती ठेवल्यानंतर मला कितीनं पूर्ण भाग जाईल? 3 न भाग जाईल. बघा ना, 7 अधिक 1 ठेवलं जाईल, किती येते? 8 जाते नाही, बरोबर आहे की नाही. मग 7 अधिक परत 2 ठेवला, किती उत्तर येते? 9. म्हणजे 2 ठेवून चालते बघा, 2 ठेवू शकतोय मी, ठेवू शकतोय की नाही 2, ठीक आहे. बरं, 7 आणि 3 ठेवा, 10 उत्तर येते नाही. 7 आणि 4 ठेवा, उत्तर किती येते? 11, चालत नाही. 7 आणि 5 ठेवा, किती येते? 7 5 12, 12 3 न भाग जातोय की नाही, म्हणजे इथं मी 5 1 ठेवू शकतोय. जरा लक्षात यायला लागलं काय मला काय सांगायचं आहे ते? मी काय काय ठेवू शकतोय या 7 या x च्या ठिकाणी? 2 ठेवू शकतोय. 2 ठेवलं की 7 आणि 2 किती होतंय? 9, 9 ला 3 न भाग जातोय की नाही? जातोय. जरा लक्षात यायला लागलंय ना? बघा, त्यानंतर 7च्या ठिकाणी मी आणि काय ठेवू शकतोय? 5 ठेवू शकतोय. बरं, 7च्या ठिकाणी 6 ठेवू शकतोय का? बघा, 6 6 12 आणि 1 13, नाही. 7च्या ठिकाणी मी 7 ठेवू शकतोय का? बघा, 7 2 14, म्हणजे नाही. 7च्या ठिकाणी 8 ठेवू शकतोय का? बघा, ठेवू शकतोय का? 7 आणि 8 किती झालं? 15, 15ला पूर्ण जातोय की नाही? 3 न भाग जातोय. बरं, 9 ठेवू शकतोय का? बघा, नाही. 16 उत्तर येते. तिथनं पुढे ठेवू शकत नाही, कारण तिथनं पुढे 2 अंक आहे आणि तर x किती आहे? फक्त 1 अंक आहे. तिथनं पुढे ठेवू शकत नाही, म्हणजे हेच 3 अंक ठेवू शकतोय की नाही? जरा मला वाटते लक्षात आलं असेल. काय करू शकतोय मी? बघा, 27/6x1
दुसरं म्हणाल तर 7 आणि 2 9, 9 आणि 6, 9 आणि 6 15 आणि 1 16. 16 आले काय? बरं 16ला पूर्ण भाग जातोय 3 नाही जात, बरोबर आहे की नाही? बरं म्हणजे मला सांगा 16 मध्ये मला आणि काहीतरी मिसळायला पाहिजे तर 3 भाग जाईल का नाही? मग 16 मध्ये मी 2 मिसळू शकतोय की नाही? बरं 16 मध्ये 5 मिसळू शकतो, 16 मध्ये 8 मिसळू शकतोय. फक्त मी याला ह्या मेथडनं सोडवलं, सोपं केलं. 2 आणि 7 काढून टाकलं. लक्षात आलं ना? ठीक आहे. म्हणजे हे अंक मी मिसळू शकतोय. बरं ह्या तिघांची बेरीज केली मी. 2 आणि 5 7, 7 आणि 8 15. उत्तर किती आलं माझं? 15. ह्यांची बेरीज विचारली. ह्यांची, हे संभवित जे अंक येणार आहेत हे संभवित अंक आहेत, एक एक अंकी, त्यांची बेरीज विचारल्या. त्यांची बेरीज किती? त्या 15. डी लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न. एका भागाकारामध्ये 14,528 ला भागल्यानंतर, म्हणजे ह्याला मला भाग द्यायचा आहे. भागाकार 83 उरतोय, बाकी 3 उरते. म्हणजे भागाकार 83 येतोय, बाकी 3 उरते. तर भाजक बरोबर किती असेल? भाजक. आता पहिल्यांदा भाजक भाज्य हे माहिती पाहिजे तर ते समजणार आहे. लक्षात ठेवा. बघा मी सांगितलेलं आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा जो आतला असतो हा भाज्य असतो. काय असतो? भाज्य. भाज्य. आणि हा काय असतो? भाजक. भाजक भाजक असं लक्षात ठेवा. भाजक भाजणारा म्हणजे यो भागणारा, बरोबर आहे ना? बाहेरच्या बाजूला भाजक. ओके. भाज्याला भाजणारा भाजक बाहेरचा. खाली ते ती बाकी, आणि वर येतोय तो भागाकार. या 3 गोष्टी मला वाटते सर्वांना माहीत झालेल्या असतील. 2-3 गोष्टी काय प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. बरं ह्याच्यात फक्त किमती ठेवूया हो. प्रश्न हे दिले मला. काय सांगितलंय? 14,528 ला भागायचं आहे. म्हणजे ह्याला भागायचं आहे ना, ह्याला भागायचं आहे, बरोबर आहे की नाही? कुणाला? 14,528 ला भागायचं आहे मला. कितीने भागायचं आहे ते दिलेलं नाही मला. बरं ह्याला मला भागल्यानंतर भागाकार येतोय 83, बाकी उरते 3. तर मला हे भाजक काढायचा आहे. हे मला काय काढायचं आहे? भाजक काढायचा आहे, बरोबर आहे की नाही? मला भाजक काढायचा आहे. बरं मला सांगा हे भाजक कसा येतोय माहिती आहे का तुम्हाला? बरं भाजक राहून दे, त्याच्या आधी मला जरा सांगा हे भाज्य कसा काढला जातोय. सांगितले याच्या आधी सांगितले. फॉर एक्झाम्पल 3 ला जर 2 न भागलं, 3 ला जर 2 न भागलं, बे के बे, बाकी किती उरली? 1. बाकी किती उरली? 1. हा काय झाला? भाज्य. हा काय झाला? भाजक. हा काय झाला? भागाकार. ही काय झाली? बाकी. मला हा मधला जर भाज्य, हा मधला भाज्य काढायचा असेल तर मी काय करतो? ह्यांचा आणि यांचा गुणाकार आणि अधिक हे करतो. ह्यांचा आणि यांचा गुणाकार किती आला? 2. बे के बे, 2 आणि 1 किती? 3. आला काय भाज्य? आला. म्हणजे भाज्य बरोबर सांगितलेलं आहे. बघा पहिले सगळे व्हिडिओज बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काय सांगितले? भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक. भागाकार गुणिले भाजक अधिक ही बाकी. शिकवले का नाही? हे शिकवले ना? सगळं मला वाटते शिकवलेलं आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी घालायच्या आहेत मला. फक्त ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे माझा समजा, ह्याच्यामध्ये फक्त मला ह्या गोष्टी काय करायच्या आहेत? ऍड करायच्या आहेत. व्हेरी सिंपल. ओके. माझ्याकडे भाज्य आहे, दिले की नाही मला भाज्य? किती आहे बघा? 14,528. माझ्याकडे भागाकार आहे 83 आहे. ते किमती फक्त घातल्या, मधलं चिन्ह गुणिले. माझं भाजक नाही आहे, मला काढायचा आहे तो. बरं भाजक काढायचा आहे, मी त्याला x धरलं, मला काढायचं आहे, नो प्रॉब्लेम, मी x धरलं. पुढचं अधिक मला ह्याच्यामध्ये ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार करून पुढचं काय करतात? बाकी बेरीज करतात. बाकी किती आहे माझी? 3 आहे. बरं ही गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? आहे असा हा माझा फॉर्म्युला आहे. समजलं ना? हा माझा फॉर्म्युला आहे. काय काढतोय मी? यांना भाज्य काढतोय. फक्त ह्या माझ्याकडे किमती मला दिलेल्या आहेत, त्या किमती फक्त मी त्याच्यामध्ये घातल्या. बाकी दुसरी काहीही गोष्ट मी केलेली नाही आहे. क्लिअर आहे? ओके. म्हणजे काय बघा, 14,528 बरोबर 83 गुणिले x, 83x अधिक 3. क्लिअर आहे का? अधिक 3. बरं बघा मी इथं सोडवतोय, इथं परत लिहून घेतो ही गोष्ट. ओके. बघा हीच गोष्ट, ही जी गोष्ट आहे ना, मी इथे लिहून घेतो, जरा लक्ष द्या. बघा ओके काय आहे? 14,528 बरोबर 83x अधिक 3. क्लिअर आहे? इथपर्यंत कुणाला प्रॉब्लेम आहे? नाही आहे. मला ही काय काढायचं आहे? x ची किंमतच काढायची आहे ना. का? x म्हणजे कोण आहे? भाजक आहे, बरोबर आहे की नाही? मला x चीच किंमत काढायची आहे, म्हणजे कुणाची किंमत काढायची आहे? भाजक काढायचं आहे, बरोबर आहे की नाही? इथं दिलंय बघा, भाजक बरोबर कोण? x. x ची किंमत काढली की मला कशाची किंमत येते? भाजकची किंमत येते. मग हा अधिक 3 आहे, इकडे घ्यायचा, किती येते? -3. म्हणजे 14,528 वजा 3 केलं किती उरते बघा? 5 2 5 1 4, म्हणजे 15,525 उरते की नाही? 15,525 करायची गरज नसेल मला वाटते. 15,525 सॉरी 14,525
बरोबर 83x बरोबर 83x आणि x ची किंमत काढायची असली तर काय करतात 83x डायरेक्टली आहे इथं काय नाही म्हणजे कसलं चिन्ह आहे गुणाकाराचं आहे मग इथं जर गुणाकार असेल तर इकडे गेलं मला x ची किंमत काढायची म्हणजे 83 ला मला इकडे घ्यायला पाहिजे मग 83 इकडे आला तर काय होणार भागाकार होणार म्हणजे 14525 भागिले 83 भागिले काय करणार मी 83 करणार आणि हेच माझं काय असणार आहे कुठेतरी आन्सर असणार आहे आता काय करायचं तुम्ही म्हणणार अरे एवढा मोठा भागाकार कसा काय करायचा भागाकार करताना ऑप्शनकडे बघायचं ऑप्शन मध्ये बघा जरा चारही ऑप्शन बघितल्यानंतर पहिल्यांदा भाग कशाने गेलाय एकनच गेलाय ना बघा ना ऑप्शन बघा की ऑप्शन मध्ये बघा म्हणजे काय 83 एके 83 एकनच भाग जाणार दोन भाग जाणारच नाही उत्तर आहे ना उत्तरामध्ये बघा डोचकं चालवायचं कुठेतरी जरा बरं 145 मधनं 83 घालवा सिंपल घालवता येते म्हणजे डायरेक्टली एवढा हा वजाबाकी वगैरे करायला लागत नाही मला माहिती आहे काही जणांना वाटत असेल हे काय म्हणजे लहान पोरासारखं ठीक आहे काही विद्यार्थ्यांची जरा अडचण असते पण काय नाही 145 मधनं 83 घालवायचं आहे वरचं 45 100च्या वरचं आणि 83 मधलं 20 बरोबर आहे की नाही ते 45 आणि हे 20 किती झालं 20 40 60 आणि ते 5 45 पण वरचं 3 ते वजा करायला पाहिजे बरोबर आहे की नाही किती झालं 65 वजा 3 62 आहे काय 62 ना डायरेक्टली करता येतोय 5 मधनं 3 गेले 2 14 8 गेले मला वाटते 6 बरोबर आहे ना 6 62 येते काय डायरेक्टली तोंडी करता येते बरं इथं उरलं किती 62 उरलंय ना भागाकारात एक यायला लागले काय एक यायला लागले बरं आता झालं किती इथं 622 झालं का नाही 622 इथं बरोबर आहे की नाही माहिती आहे ना भागाकार सर्वांना नाहीतर जनरल मेथडनं करा काही प्रॉब्लेम नाही इथं 622 झालं आता बघा 83 न मला भाग घालवायचा आहे तुम्ही आता जरा डोकं लावायचं 83 न 5 न घालवत बसलाय 2 न घालवत बसलाय 4 न घालवत बसलाय काय गरज आहे काय नाही गरज का उत्तर बघा उत्तरामध्ये 6 न तरी घालवायला पाहिजे 8 न तरी घालवायला पाहिजे 9 न तरी घालवायला पाहिजे तर 7 न तरी घालवायला पाहिजे डोकं लावायचं बरोबर आहे की नाही सांगा बरं 83 ला आता मी कितीनं भाग घालवतो 6 न घालवतो जरा बघा लक्ष द्या 83 जर समजा लागले ना मला फक्त काय करायचं आहे 14525 भागिले 83 बस एवढं काम करायचं आहे दुसरं काय करायचं नाही आहे मी भाग घालवला 83 एके 83 बरोबर आहे माझी बाकी किती उरली 62 म्हणजे इथे किती झालं बघा 622 आता 622 ला परत मला 83 न भाग घालवायचा आहे ठीक आहे मग मी काय करून बघणार माहिती आहे ना भागाकार करत असताना 83 गुणिले 6 करून बघतो जरा कारण इथं पहिला छोटा अंक कोण आहे 6 ना जरा डोकं लावा 83 गुणिले 6 7 त्रिक 18 हातच्याला 1 8 संग 48 आणि 1 49 498 येते काय जवळ नाही बरोबर 7 न गुणाकार करून बघा 7 त्रिक 21 हातच्याला 2 8 सत्ती 56 56 आणि 2 58 581 आणि बरं परत 8 न गुणाकार करून बघूया आता 8 आहे 8 न गुणाकार बघूया समजा लागले ना 8 त्रिक 24 हातच्याला 2 88 64 आणि 2 68 684 इथं किती आहे 622 आहे म्हणजे 622 ला 22च्या आत हे घ्यायला पाहिजे कितीनं घालवायला पाहिजे 7 न भाग घालवायला पाहिजे जरा डोकं लावा कितीनं भाग घालवायला पाहिजे मला 7 नच भाग घालवायला पाहिजे तरच भागाकार सांगायला लागलोय सिंपल गोष्ट आहे लहान पोरांची गोष्ट आहे 7 न भाग घालवायला पाहिजे आता जरा डोकं लावा पुढचं करायची गरज आहे नाहीच मला 7 न जर पूर्ण भाग जातोय तर माझं उत्तर काय येणार आहे 175 कारण एक तर सगळ्यांच्यात आहे माझा पुढचा भाग 6 न जात नाही माझा पुढचा भाग 7 न जातोय म्हणजे माझं उत्तर 175 आहे डोकं लावायची काही गरज नाही आहे पण पूर्ण भागाकार करा 175 हे उत्तरच येणार आहे जरा डोकं लावण्यासाठी मी सांगितलेलं आहे की कधी कुठल्या वेळेला ऑप्शनकडे बघायचं आणि कुठल्या वेळेला सगळं गणित सोडवायचं इथं सगळं गणित पूर्ण भागाकार करायची तुम्हाला गरज नाही आहे एवढंच मला फक्त सांगायचं होतं ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या लहानात लहान संख्येस 20,000 मध्ये मिसळल्यास त्यांच्या बेरजेला 12 15 व 25 ने पूर्ण भाग जाईल पहिला प्रश्न समजावून घेतो म्हणजे घ्या मग त्यानंतर हा व्यवस्थितपणे प्रश्न समजेल ठीक आहे कधी आलाय प्रश्न हा RRB RPF कॉन्स्टेबल साठी हा प्रश्न आलेला आहे सिंपल आणि व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे काय विचारले कोणत्या लहानात लहान संख्येस बरोबर आहे की नाही लहानात लहान संख्या 20,000 मध्ये मिसळायची आहे आणि ती मिसळल्यानंतर जे तयार होते म्हणजे त्यांची बेरीज केली लहानात लहान संख्या म्हणजे एक लहानात लहान संख्या काढली त्या संख्येला त्या 20,000 मध्ये मी मिसळलं त्या 20,000 मध्ये मिसळल्यानंतर त्या बेरजेला ती जी काही दोघांची बेरीज येणार आहे त्याला किती भाग जायला पाहिजे या तिघांनी भाग जायला पाहिजे ठीक आहे क्लिअर आहे का ओके आता बघा हा जो प्रश्न आहे दोन मेथडनं सोडवता येतो एक म्हणजे तुम्ही ऑप्शन कडनं जाऊ शकता बघा कसं ते सांगतो तुम्हाला माझ्याकडे अंक कुठला आहे 20,000 20,000 मध्ये मी काहीतरी मिसळायला पाहिजे
म्हणजे ते मिसळल्यानंतर मला ह्या तिघांना काय होईल, भाग जाईल. बरोबर आहे की नाही? बघा सिंपल सांगतो, विभाज्यतेच्या कसोटीचा नियम अप्लाय करा. ओके, तुम्हाला माहिती आहे 12ची विभाज्यतेची कसोटी काय, 12ला म्हणजे 12ची विभाज्यतेची कसोटी आहे ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो आणि 4 ने पूर्ण भाग जातो. त्या संख्येला कितीने पूर्ण भाग जातो, 12 ने भाग जातो. हे सर्वांना माहिती आहे. 15ची काय आहे, 3ची आणि 5ची आहे. बरं 25ची वेगळी आहे. ठीक आहे, हे राहून दे. आपण पहिल्यांदा ह्या 12 आणि 15चं, कारण 12 आणि 15 आणि 25 एका सलग मध्ये असणार आहे. म्हणजे 12 समजा लागलं ना मी काय म्हणतोय ते, 12चं आणि 15चं क्लिअर आहे. ओके ठीक आहे, 25चं ओके, लक्षात आलं? काय प्रॉब्लेम आहे? नाही आहे. मला जरा सांगा, 20,000 हा हे आहे माझ्याकडे संख्या आहे, मी ऑप्शन कडनं जातो. ठीक आहे, 20,000 मध्ये मी 180 मिळवलं. बरं मला प्रश्न काय विचारलाय, लहानात लहान संख्या, लहानात लहान विचारली, सगळ्यात बारकी छोटी विचारल्या. लहानकडनंच येतो ना, छोटी कोण आहे, 100 आहे. मी या 20,000 मध्ये 100 मिसळलं आणि ह्यांची बेरीज केली. बेरजी केले काय सांगितलं का नाही, बेरीज काय आली, 20,000 100 आली का नाही, 20,000 100. आता हे 20,000 100ला 12 पूर्ण भाग जातोय का बघा. बरं 12 पूर्ण भाग जायला त्याला 3 आणि 4 पूर्ण भाग जाय पाहिजे की नाही. बरं 3 भाग जातोयच ना, 2 आणि 3, 2 आणि 1 3, म्हणजे 3 भाग जातोय, 4 भाग जातोय, शेवटी 2 शून्यात जातोय, 3 भाग जातोयच, 5 भाग जातोयच, 25 भाग जातोयच. का शेवटच्या 3 अंकांना 25 भाग जातोय, काय जातोय की नाही, जातोय, म्हणजे 25 भाग जातोय. याचा अर्थ या संख्येला 12, 15 आणि 25 पूर्ण भाग जातोय. म्हणजे ह्या 20,000 मध्ये मला किती मिसळायला पाहिजे, 100. बस एवढं सिंपल आहे. बस एवढा सिंपल प्रश्न आहे. ऑप्शन कडनं हा प्रश्न सहज सुटू शकतोय, काही अडचण नाही. ठीक आहे, विभाज्यतेच्या कसोटीचा सिंपल नियम लावून. बरं दुसरी मेथड काय ह्याच प्रश्नाला सोडवण्याची, तर बघा मला लहानात लहान संख्या कशात मिसळायची आहे, 20,000 मध्ये मिसळायची आहे. बरोबर आहे, मिसळल्यास त्यांच्या बेरजेला मला 12, 15, 25 भाग घालवायचा आहे. मग मी काय केलं, पहिल्यांदा त्या लहानात लहान संख्या काढायची होती म्हणून 12, 15 आणि 25चा पहिला लसावी काढला. काय काढला, लसावी काढला. कुणाकुणाचा, मला वाटते प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. काही प्रत्येक वेळेला असं नाही, म्हणजे एखादी शॉर्टकट मेथड आहे की नाही, असा आला की प्रश्न लसावीच काढायचा, काही गरजच नाही. ऑप्शन कडनं गेला तर लसावी बिसावी काढायची मेथडच करायची काही गरज नाही आहे, म्हणजे असं नाही आहे. म्हणून तर महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त शिकवून महत्वाच्या गोष्टी सगळ्या गोष्टी संपतात असं नाही. आपण ज्यावेळी ह्या गोष्टी ट्राय करू, कारण की एखादी सांगितलेली असेल ट्रिक, असा प्रश्न आला की ही ट्रिक अप्लाय करा. पण प्रश्न बघा, ऑप्शन बघा, तुम्हाला ती ट्रिक पण अप्लाय करायची गरज नाही आणि काहीच अप्लाय करायची गरज नाही. तुम्ही ऑप्शन कडनं गेला की सहज हा प्रश्न सिंपल बेसिक नॉलेजवरनं सुटतो. म्हणून बेसिक नॉलेज म्हणतात बघा, बेसिक नॉलेज, शॉर्ट ट्रिक फक्त नाही, प्रत्येक वेळेला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे की बाबा ह्या तिघांना भाग जायला पाहिजे, मला ह्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या माहिती आहेत, हे बेसिक आहे. हे बेसिक जर माहित असेल तर मला ऑप्शन कडनं गेलो की हा प्रश्न सुटतोय. बरोबर आहे की नाही. ट्रिक म्हणून काय असते, आपण लहानात लहान संख्या म्हणून याचा लसावी काढतोय, आपण गरज नाही इथं. बरोबर आहे की नाही. काय आहे, मी काढला 12, 15चा आणि 25चा लसावी. याला मला वाटतं तिघांना पहिला 2 भाग घालूया, समजा 6, 15, 25, 2 भाग घालूया, 3, 15, 25. ठीक आहे, म्हणतो लसावी काढायला शिकवले काय, ह्यात 2 भाग घालवला, कुणाला, ह्या तिघांना जात नाही, 15ला जात नाही, 15 आहे, 25ला जात नाही, 25 आहे, 12ला जातोय म्हणून 6. परत ह्यात 2 भाग घालवला, 2 म्हणजे 6ला 2 भाग घालवला, 3 उत्तर येते, 15ला जात नाही, 25ला जात नाही, आहे असं. 3 भाग घालूया, मग 3 की 3, 3 15, 25 आहे असं. मग 5 भाग घालूया, 1, 1, 5 5 25. समजलं इथपर्यंत. ओके, यांचा लसावी किती येतो, 2 2 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 60 आणि 60 पंचा 6 पंचा 30, 300. लसावी किती येणार आहे, 300 येणार आहे. म्हणजे अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला कितीनं ह्या तिघांनी भाग जातोय, ही कोण आहे, 300 आहे. अशी लहानात लहान संख्या कोण आहे, 300 आहे. बरं पण मला 20,000चा संबंध आहे, मला काय कशाचा संबंध आहे, 20,000 संबंध आहे. मी 20,000ला ह्या 300 भागलो, ह्याला निघून गेलं, 3 की 3, 3 संग 18 उरला 2. ओके बघा, मी परत एकदा करतो, 20,000 भागिले 3 करायचं आहे मला, 300 करायचं आहे मला. ह्या 2ला ह्या 2 शून्य निघून गेल्या. बरोबर आहे की नाही. 3 की 3, 3 संग 18 उरला 2 आणि परत 3 संग 18 उरला 2. इथं बरोबर आहे काय, उरला 2. 2 म्हणजे ह्या 2 शून्य पुढच्या उरल्यात. बरं काय, 2 म्हणजे ह्या 2 शून्य पुढच्या उरल्यात, म्हणजे उरले किती, 200. 200 उरले, लक्षात ठेवायचं. हे शून्याला शून्य घालवायचं नाही, भाग पूर्ण घालवायचा असेल तर करायचं. ते शून्य उरल्यात का नाही 2, बघा भाग घालवून बघा, बाकी 200 उरत्या. म्हणजे मी जो लसावी आला त्याला
20,000ला भागलं, बरोबर आहे की नाही? बरं, बाकी किती आली माझ्याकडं? 200 बाकी आली, बाकी 200 आली. म्हणजे मला आणायचं कुठं होतं? 300ला होतं. माझं आले किती? 300ला. 200 आले, म्हणजे मला किती मिसळायला पाहिजे? 200त 100 मिसळायला पाहिजे. मिसळायला पाहिजे की नाही? सिंपल. पण काहीच गरज नाही ते अप्लाय करायची इथं. सिंपल बेसिक नॉलेज आहे, ऑप्शनकडनं या सहज प्रश्न सुटतोय. ठीक आहे, ओके. बघा, आपण काही बेसिक प्रश्न जे काही RRB NTPC साठी जे आलेले होते ते बघितलेले आहेत. हा पार्ट पहिला आहे. ह्याच बरोबर आपल्याला असे कितीतरी प्रश्न म्हणजे ह्या नंबर सिस्टम ह्याच चॅप्टरला धरून पण पूर्ण करायचे आहेत. पण आपल्याला एक गोष्टी या प्रश्नांच्यातनं समजलेली असेल की बेसिक क्लिअर असणं किती गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला एखादी ट्रिक तुम्हाला माहिती आहे म्हणून ट्रिक प्रत्येक वेळेला ते अप्लाय करणं डोक्याचा विचार न करता चालणार नाही, उगाच टाइमपास होणार. बरोबर आहे का? प्रत्येक वेळेला म्हणजे एखाद्यानं कोणीतरी काहीतरी ट्रिक सांगितली केली अप्लाय, ट्रिक सांगितली केली अप्लाय, असं करू नका. तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून आपलं डोकं चालेल की कुठली गोष्ट कुठे अप्लाय करायची आहे, कुठल्या वेळेला किती लिमिटेड आणि कमीत कमी वेळेमध्ये किती कोणती गोष्ट सोडवायची आहे, ह्या गोष्टी क्लिअर होतील, जेणेकरून आपला सिलेक्शन होईल. कारण सिलेक्शनमध्ये लक्षात ठेवा, जर 2 विद्यार्थी असतील, दोघांनी सुद्धा एकाच क्लासला समजा क्लास केलेले असतील आणि एखाद्याचं समजा त्यानं सराव केलेला आहे, त्याचा डोक्याची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं स्पीड वाढलेलं आहे, दोघांना पण तीच गोष्ट येते, पण एकाचं स्पीड जास्त आहे का? एक जण काय करणार? लसावी काढत बसणार इथं भागाकार, त्याच्यामध्ये कुठेतरी चुकणार, झालं. बरोबर आहे की नाही? येतंय, त्याला बी येतंय. दुसरा काय करणार? काय गरज नाही मला, ऑप्शन निवडले, संपला विषय. समजलं का? ठीक आहे, ओके. बघा तरी आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे पूर्ण प्रश्न आलेले घेणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त सराव करा ह्या प्रश्नांचा, त्याचबरोबर इतर सराव प्रश्न पण दिले जातील. टेलिग्राम चॅनल जे आमचं आहे त्याला कनेक्ट व्हा, जेणेकरून सराव प्रश्न तिथे सुद्धा तुम्हाला दिले जातील. ओके, ठीक आहे. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जे काही बेल आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.